आपल्या पुनीत पावन मंदिर आणि या पवित्र स्थानी त्या निमित्ताने आयोजित केलेल्या कीर्तन सेवेच्या अनुषंगाने शांतीब्रह्म पैठण निवासी संत एकनाथ महाराज त्यांचा चार चरणाचा अनुभव आणि मागणी दोनही गोष्टी ज्या अभंगामध्ये महाराजांनी आपल्या समोर मांडलेल्या आहेत तो अभंग चिंतनासाठी घेतलेला आहे. विठाला मोठा आनंद वाटतो मंडळींनो. एवढ्या दूर येऊ नये आणि एवढ्या श्रद्धेनं भक्तिभावानी प्रेम करणारी माणसं आपल्याला संप्रदायामध्ये भेटतात. आपल्या सर्व गावकरी मंडळींचं तरुण मंडळीचं पुनश्च एकदा अंतःकरणपूर्वक ऋण व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांच्या भेटीचा जो योग आला तो आपल्या सर्वांच्या आदरणीय परमस्नेही दिनेश भाऊ वाडीकर. दिनेश भाऊनी आग्रहाने मला निमंत्रण दिलं त्याबद्दल व्यक्तिशः त्यांचेही मनापासून ऋण व्यक्त करतो. आणि अभंगाचं चांगलं निरूपण करण्याचा प्रयत्न करतो. लगेच परत जायचं आहे, जास्त वेळ घेत नाही आपल्या सगळ्यांचा. वेद प्रणहितो धर्मा. हा, ही गादी एवढी पवित्र आहे मंडळींनो. या गादीवर उभं राहिल्यानंतर वेद शास्त्र पुराणाच्या बाहेरच्या काही गोष्टी बोलायच्याच नाहीत. या गादीवर उभं राहिल्यानंतर वेद शास्त्र पुराणाच्या बाहेरच्या गोष्टी बोलायच्या नाही. भागवत महापुराणामध्ये 12 स्कंदामध्ये शुकाचार्य राजा परीक्षितेला कीर्तनाचं श्रेष्ठत्व सांगतात. भागवत महापुराणामध्ये शुकदेवजी राजाला कीर्तनाचं श्रेष्ठत्व सांगतात. 12व्या स्कंदामध्ये राजा कलेर दोष निधे राजांना. राजा, कलियुग म्हणजे दोषाची खाण आहे. कलेर दोष निधे राजांना अस्ति एको महान गुनाह. राजा, कलियुग म्हणजे दोषाची खाण आहे, पण कलियुगाचा एक गुण मात्र फार मोठा आहे. कोणता गुण मोठा? तर कीर्तनात देवकृष्णस्य मुक्त संग परम रजेत. कीर्तन म्हटलं की भगवंताची उपस्थिती आहे मंडळींनो. त्यामुळे इथं उभं राहणाऱ्या भक्तांनी तर ते लक्षात घेणं गरजेचं आहे. कळालं का? कीर्तनात देवकृष्णस्य मुक्त संग परम रजेत. ज्ञानोबराय बोलतात, तो मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबे न दिसे. वरयोग्यांच्या हि मानसे उमरडो निजाय. परी तयापासी पांडवा मी हरपला गिवसावा. जेथे नाम घोष बरवा करती ते माझे. भगवंताची उपस्थिती आहे. भागवत महापुराण कीर्तनाचं श्रेष्ठत्व सांगते. पद्मपुराण कीर्तन शब्दाची व्याख्या सांगते आपल्याला. पद्मपुराणामध्ये कीर्तन शब्दाची फार सुटसुटीत व्याख्या सांगितली. न कीर्ता इति कीर्तना. न म्हणजे नाही आणि कीर्त शब्दाचा अर्थ बडबड असा सांगितला गेला. तोच शब्द मराठीमध्ये आपण वापरतो. एखादा माणूस जर विनाकारण बोलत असेल तर त्याला म्हणतो काय बडबड करायला रे, तो वाचाळपणा जर तो करत असेल तर काय किरकिर लावली म्हणतो आपण. बरोबर आहे का? तो कीर्त शब्द आहे संस्कृत मधला. न कीर्ता इति कीर्तना. इथं उभं राहिल्यानंतर बडबड करायची नाही. इथं उभं राहून जो कोणी बडबड करतो त्याला ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये उत्तर दिलंय. त्या कैचा दयाळ पावे हारे. त्या कैचा दयाळ पावे हारे. अनंत वाचाळ बनती पराळ. अनंत वाचाळ बनती पराळ. अनंत वाचाळ बनती पराळ. अनंत वाचाळ बनती पराळ. कैसे निगोपाळ पावे हरी. कैसे निगोपाळ पाला हरी. कैसे निगोपाळ पाला हरी. कैसे निगोपाळ. ज्ञानोबराय हरिपाठामध्ये पद्मपुराणानं सांगितलेली व्याख्या आहे ना त्याच प्रतिपादन करतात. दयाळू हे विशेषण वापरायचे बंधू. दयाळू हे विशेषण वापरायचे. का वापरायचे तर पुढे हरी हे नाम आलेलंच आहे ऑलरेडी. गोपाळन हरी दोनदा नाव कशाला घ्यायचे. म्हणून दयाळ आमच्याकडे शब्द वापरला जातो. पाठभेद असू शकेल तुमचा नामचा.
अनंत वाचाळ बरळती बरळ. आणि आमच्याकडे म्हटलं जातं त्या कैचा दयाळ पावे हरी. हरी पुढे नाम आलेलं असल्यामुळं अलीकडे पुन्हा गोपाळ घ्यायची गरज नाही, विशेषण वापरायचं. विठाला उपनिषद सुद्धा हेच सांगते मंडळींनो, पराय बोधाय वाचावंशी अस्य. माणसाने एवढंच बोलावं म्हणे, आपल्या बोलण्यातून इतरांना जर काही बोध होत असेल तरच माणसानं आपली वाणी खर्च करावी, अन्यथा आपली वाणी माणसानं खर्च करू नाही. पराय बोधाय वाचावंशी अस्य. इतरांना जर काही बोध होत असेल तर. त्यामुळे या गादीवरून उभं राहून इकडलं तिकडलं मी काही बोलणार नाही, तुमचं मनोरंजन करण्यासाठी मी आलो नाही मंडळींनो. ज्या महात्म्यांनी आपल्याला परमार्थ मार्ग दाखवला, ज्या सत्पुरुषांनी आपल्या समोर परमार्थाचा आदर्श ठेवला ना, त्यांचा परमार्थ एवढ्या उंचीला कोण्या प्रकाराने गेला, त्यांनी तो कसा नेला याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. आणि आपली ही परमार्थ साधना त्या उंचीला आपण नेणं गरजेचं आहे. शांतीब्रह्म पैठण निवासी संत एकनाथ महाराजांचा परमार्थ 3 प्रकारांनी पुढे सरकलेला आहे. आणि सगळ्या संतांचा परमार्थ मंडळींनो 3 स्टेप्सनी पुढे चालतो. परमार्थ साधने 3ही स्टेप्स अत्यंत महत्वाच्या आहेत. पहिली, तुमच्या आमच्या जीवनामध्ये घटनात्मक परमार्थ साधना असायलाच पाहिजे. घटनात्मक परमार्थ साधना, चिंतनात्मक परमार्थ साधना आणि अनुभवात्मक परमार्थ साधना. विठाला 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 विठाला. घटनात्मक परमार्थ साधना असतेच मंडळींनो. तुमच्या आमच्या जीवनामध्ये अशी घटना असते की त्या घटनेपासून आपण परमार्थ साधना करायला प्रारंभ करत असतो. असं व्यवहारामध्ये आपण बोलत असतो की पहिले मी पूर्वी पंढरपूरला जात नव्हतो, पण आमच्या शेजारच्यांनी एकदा मला नेलं, तेव्हापासून मी पंढरपूरची वारी आतापर्यंत सोडली. घटना सांगतो, तो घटना सांगतो. कळालं का? जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाचा विचार करा. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये घटनात्मक परमार्थ साधना आहे का? इकडे लक्ष द्या बरं का, थोडंच बोलायचं मला. तुकाराम महाराजांच्या जीवनात घटनात्मक परमार्थ साधना आहे का? तर आहे मंडळींनो. बघा बरं, स्वतः जगद्गुरु तुकोबाराय घटनात्मक परमार्थ साधनेचा प्रसंग आपल्या समोर ठेवतात. आठवा, मस्तकी तो जाना ठेविला कर. भाऊ भाऊ बहुतांश माझ्या कीर्तनामध्ये, आमच्या कीर्तनात अर्धीच तुकडे येणार अशा, त्याच्यामुळे आठवतच राहावं लागते. मस्त की तो जाना ठेविला कर. मित्र आवाज दे यार प्लीज, सेटिंग करणं बरोबर. दे आवाज, मन मोकळेपणाने दे. मस्त हो ना, आता काय करावं, बोलणं तर बोलावं तर लागतं ना आपण आल्यावर. मस्त की तो जाना ठेविला कर. घटना सांगतात, गंगेला जाताना माझे सद्गुरू भेटले, त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि तिथून माझा परमार्थ काय झाला मंडळींनो, सुरू झाला, विशेषत्वाने सुरू झाला. 3 प्रकारची परमार्थ साधना आपल्याला या सगळ्या महात्म्यांच्या जीवनामध्ये दिसते. शांतीब्रह्म पैठण निवासी नाथ महाराजांच्या जीवनामध्ये दिसते. घटनात्मक परमार्थ साधना, घटनात्मक परमार्थ साधना तिथंच आपण थांबून जमत नाही. घटनात्मक परमार्थ साधनेतून आपल्याला चिंतनात्मक परमार्थ साधनेमध्ये प्रवेश करावा लागतो. नीट आहे का? नुसती घटनात्मक परमार्थ साधना लक्षात ठेवून आणि तिथंच थांबून जमत नाही, पुढे चलावं लागतं चिंतनात्मक परमार्थ साधनेकडे. आणि चिंतनात्मक परमार्थ साधनेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मला विचार करावा लागतो मंडळींनो, की प्राप्त झालेला जो जन्म आहे तो किती दुर्लभ आहे. भागवत महापुराणामध्ये भक्त प्रल्हाद शाळेतल्या विद्यार्थ्यांना उपदेश करताना भागवत महापुराणातला सगळ्यात प्रल्हादाच्या मुखातला पहिला श्लोक आहे.
छोटे छोटे सगळे शाळेतले विद्या प्रल्हाद सांगतात कौमारी आचरत प्राज्ञो, कुमार वयामध्येच परमार्थाला लागा. विद्यार्थ्यांनो लहानपणापासूनच परमार्थ सुरू करा. माता भगिनींनो एक ऐका माझं, आपल्या घरी बाळ जन्माला आलं ना, आपल्या घरी बाळ जन्माला आलं ना, माता प्रसूत झाली ना, तुमच्याकडे ते नामकरण संस्कार असतो ना, नाव ठेवण्याचा कार्यक्रम, लेकराचं नाव ठेवतात ना, त्या नाव ठेवायच्या दिवशीच तुम्ही त्या लेकराला बुक्का लावायचा आणि तुमच्याच हातानं त्याच्या गळ्यात तुळशीची माळ घालून टाकायची. आई पहिले गुरु आहे. कारण ते थोडं मोठं झाल्यानंतर माळ नको म्हणायले, देव नको म्हणायले, ग्रंथ नको म्हणायले, वारी नको म्हणायले. त्याला लहानपणापासूनच कळालं पाहिजे हे काढायला जमत नाही, जन्मताना सोबतच आलंय काही की. कळाले ना? आई पहिले गुरु आहे आपली ना. प्रल्हादाचं सांगणं कौमारी आचरत प्राज्ञ दुर्लभम मानुषम जन्म. मंडळींनो मनुष्य जन्म दुर्लभ आहे. चिंतनात्मक परमार्थ साधना आपण प्रारंभ केली पाहिजे किंवा त्याच्यात प्रवेश केला पाहिजे. चिंतनात्मक परमार्थ साधनेमध्ये चिंतन करत राहा. कुठून आलोत, कुठं जायचंय, इथं किती दिवस आहेत, हे थोडं चिंतन तर करावं लागेल ना. चिंतने सरेतो धन्य धन्य काळ. महाराज म्हटले काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने. आपल्याला काळ चिंतनामध्ये घालावा लागेल मंडळींनो. चिंतनात्मक परमार्थ साधना महत्वाची. आपण करतच नाही चिंतन. कुठून आलो माहित नाही, कुठं जायचंय माहित नाही. काकडा प्रकरणामध्ये एक छान प्रमाण आहे बघा. आलासे कोठोनी जासी कोण्यारी ठाया, आलासे कोठोनी जासी कोण्यारी ठाया, घरदार तुझे नाही लटकेच माया, घरदार होय नाही लटकेच माया. देशवेश नोहे माझा सहज फिरत आलो, देशवेश नवी माझा सहज फिरत आलो, करू सत्ता कवनावरी कोठे स्थिर राहिलो, कोठे स्थिर राहिलो. पाय डोळे मनता माझे तेही पैसा मोकलेलो, पाय डोळे मनता माझे परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो, परदेश नाही कोणी अंध पांगुळ झालो. आता माझी करी चिंता दान देई भगवंता, राती कोणी नाही कोणी हिरवी सज्जन संता, माझी नाही चिंता हाती पोटी नाही कोणी. तुमची मदत लागेल बरं का मला. मी आत्ताच सांगितलं हा, म्हणजे कशामुळं मी आत्ता बोललो ना तुम्हाला अगोदर की मी काही खात पेतच नाही कुठलं, मला किती बोलता येईल, बरोबर आहे का. त्याच्यामुळे मी प्रमाण उचललं की उचला. मी जरी नवीन असलं तरी चांगला माणूस आहे, तसं काही वाईट नाही. चला, चिंतनात्मक परमार्थ साधना महत्वाची मंडळींनो, बरोबर आहे का. नाथ महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर 3 प्रकारांनी 3 स्टेप्सनी त्यांचा परमार्थ पुढे झाला. आपण चिंतन करतच नाही. चिंतन म्हणजे विचार करावा लागेल की नाही. आपण साध्या साध्या गोष्टीचा विचार करत नाही मंडळींनो. परमार्थ साधनेचा विचार तर फार मोठा आहे. आमच्याकडे तिकडे मराठवाड्यामध्ये विचाराचं सांगायलो, साध्या साध्या गोष्टीचा विचार माणूस करत नाही. आमच्याकडे तिकडे मराठवाड्यामध्ये राखी पौर्णिमा मागे झाली ना, राखी पौर्णिमा श्रावण महिन्यात असते ना. आमच्याकडे असं एक सगळीकडे
सांगितलं जाऊ लागलं की बहिणीनं भावाला 9 वाजेपर्यंत राखी बांधायची नाही. आठवतंय का तुम्हाला? बघा माता भगिनींनो, बऱ्याच बहिणीने 9 वाजेपर्यंत भावाला काय बांधल्या नाहीत? राख्या बांधल्या नाहीत. कोणीतरी सांगू लागलं भद्रा येता, हे येता, ते येता, भद्रामध्ये राखी बांधत जाऊ नये, असं नाही तसं नाही. हे असं आमच्याकडं होतं, तुमच्याकडं मला माहित नाही होतं की नाही. ते तुम्ही सांभाळलं का ते? हे माता भगिनींनो, सांभाळलं ना? हो म्हणा की, नुसतं काय त्याला साधा विचार करायचा आहे. मी साधा विचार सांगतो तुम्हाला. बहिणीनं भावावर प्रेम व्यक्त करायला आणि भावानं बहिणीवर प्रेम व्यक्त करायला कोण्या मुहूर्ताची गरज असते का? एवढा साधा विचार कोण एका माणसांना? 9 वाजेपर्यंत बऱ्याच बहिणींनी राख्या बांधल्याच नाहीत. भद्रा होत्या आणि भद्रा होत्या. अरे भद्रा रोजच असतात. भद्रा काय राखी पौर्णिमेलाच होत्या का? भद्रा 2 दिवसाला असतात पंचांगामध्ये. भद्रा ज्या दिवशी येत ना त्या दिवशी आपण अगोदर लोकांना दिलेले उसने पैसे आहेत ना ते सुद्धा जर परत आणून दिले आणि त्या दिवशी जर भद्रा असताल तर घेत जाऊन येत म्हणे. सांभाळता का? भद्रा सांभाळता का तिथं? नाही सांभाळत. साधा विचार आहे. बहिणीनं भावावर प्रेम व्यक्त करायला मुहूर्त लागत नाही. साधे विचार जर आपल्याला करता येत नाहीत मंडळींनो तर परमार्थ साधना फार मोठी आहे. आणि चिंतनात्मक परमार्थ साधनेमध्ये विचाराला महत्व आहे. आमच्या मराठवाड्यामध्ये श्री गुरु संत मोतीराम महाराज मोठे महात्मे होऊन गेले तिकडे. त्यांच्या आवडीचा अभंग आहे, माणसाने प्रत्येक क्षणाचा विचार करणं गरजेचं आहे. आणि करायचा तर कोणता करायचा आहे? तर अवया पार प्रत्येक क्षणाला महत्व आहे ना आपल्या जीवनामध्ये. तर आपल्याला विचार करणं गरजेचं आहे मंडळींनो. चिंतनात जाऊ द्या, चिंतनात्मक परमार्थ साधनेमध्ये आपण प्रवेश करणं गरजेचं आहे. आणि चिंतनात्मक परमार्थ साधनेतून अनुभवात्मक परमार्थ साधनेवर आरूढ होणं गरजेचं आहे. घटनात्मक परमार्थ साधना असते ते चिंतनात्मक परमार्थ साधनेमध्ये थांबतात आणि तिथून अनुभवात्मक परमार्थ साधनेवर आरूढ होतात. अनुभव आले अंगा हे या जगा देतसे. ज्यांची 3ही प्रकाराने परमार्थ साधना पुढे चलत असते ते अनुभवात्मक परमार्थ साधनेवर आरूढ झालेले असतात. आपल्याकडे परमार्थ साधनेचा काय अनुभव आहे मंडळींनो? काय अनुभव आहे? आपल्याला जर कोणी विचारलं तर काय अनुभव आहे? आपण परमार्थ करत 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 कुठपर्यंत आलोत? काय सांगावं? काय सांगावं लोकांना? कुठपर्यंत आलोत? आपण परमार्थ करत 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 कुठपर्यंत आलोत? तर पहिले आमच्याकडच्या भागात एकादशीच्या फराळाच्या दिवशी जिरे टाकत नव्हते. साबुदाण्याच्या खिचडीमध्ये आमच्याकडे जिरे चलत नाहीत. भगरीच्या त्या उपवासाच्या भगरीमध्ये आमच्याकडे जिरे चालत नाहीत. आमचा परमार्थ आता असा एवढा पुढे पुढे चालायला आहे, आता जिरे खायलेत लोक आमच्याकडे. हे अनुभव आहे का? 25 वर्ष झालं एकादशी करतो, 25 वर्ष झालं एकादशी करतो आणि हुसडीमध्ये जिरे खातो का? ही प्रगती का आपली परमार्थामध्ये? अरे आपल्याला तर सांगितलं एकादशीच्या बाबतीत दशमीच्या दिवशी 10 गोष्टी वर्ज्य करायचा. तुमचा एकादशीचा अनुभव काय मला माहित नाही. शास्त्रांनी सांगितला आणि आम्हाला आमच्यासारख्याला काही सांभाळणं गरजेचं आहे. दशमी तिथीच्या दिवशी 10 गोष्टी घ्यायच्या नाही. एकादशीच्या दिवशी 11 गोष्टी घ्यायच्या नाही. द्वादशीच्या दिवशी 12 गोष्टी घ्यायच्या नाही आणि मग एकादशीचा उपवास. हा माणूस नुसताच म्हणतो आमच्या घरी 2 पिढ्यापासून एकादशी धरतात. आपण सगळे एकादशी करतो ना, धरतो ना आपण.
मग एकादशीच्या आदल्या दिवशी 10 गोष्टी घ्यायच्या नाही म्हणे आपण, म्हणजे 10 गोष्टीचा स्वीकार करायचा नाही. कोणत्या कोणत्या? कंसम मांसम मसुरांच्या चनकात कोद्रकम स्तताः शाकम मधुपराणंच पुनर्भोजन मैथुने दशम्याम दशवस्तूनि वरजयेत वैष्णव सदा. वारकरी म्हणून घेणाऱ्याने या 10 गोष्टी घ्यायच्या नाही दशमीला. कोणत्या? कंसम, काचच्या ग्लासातला, काचच्या वाटीतला कोणताच पदार्थ दशमी तिथीच्या दिवशी खायचा नाही. कंसम, मांसम त्याच्याबद्दल बोलायचं नाही आपल्याला. नॉनव्हेज बद्दल कशाला बोलायचं आपण? मसुरांच, मसुरीची डाळ, मसूर डाळ असते ना, खायला जमत नाही. चनकात, हरभरे खायला जमत नाहीत दशमीला. कोद्रकम, कोद्रक म्हणजे अद्रक नाही, कोद्रक म्हणजे गोबी, कोबी, गोबीची भाजी खायला जमत नाही. शाकम, पालेभाज्या खायच्या नाही. कोणत्या? शाकम मधु, मध खायचं नाही. शाकम मधुपराणंच, दुसऱ्याच्या घरी जेवायचं नाही. शाकम मधुपराणंच पुनर्भोजन, आपल्याच घरी 2दा जेवण करायचं नाही. आणि स्त्री सोबत संग करायचा नाही. एवढ्या गोष्टी एकादशीच्या आदल्या दिवशी टाळायच्यात. आणि मग दुसऱ्या दिवशी भगवंताचा उपवास. व्रत एकादशी हरिनावो उपवासे, व्रत एकादशी हरिनावो उपवासे, व्रत एकादशी हरिनावो उपवासे, व्रत एकादशी हरिनावो उपवासे. गायेन हरणेशी मोक्षे नामा, गायन हरणेशी मोक्षे नाम, व्रत एकादशी हरिनावो उपवासे, म्हणजे एवढ्या 10 गोष्टी टाळायच्यात. एकादशीला 11 गोष्टी टाळायच्यात. मला जर कोणी विचारलं महाराज तुमचा एकादशी बद्दलचा काय अनुभव आहे, तर मला सांगता यावा लागेल ना. मग मी एवढ्या गोष्टी करत नाही एकादशीला. कुठलाही अनुभव विचारू द्या परमार्थ साधनेतला, सांगता यावा लागेल ना. आपण परमार्थ करत 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 इथपर्यंत आलोत. बरोबर आहे. कुठपर्यंत आलोत की मी उदाहरण दिलं तुम्हाला एकादशीच. पण थोडं जर आपल्याला जर आणखी उंचीवर चालायचं चिंतनामध्ये, तुम्ही नाथ महाराजांना विचारा. नाथ महाराज तुम्ही परमार्थ साधना करत 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 कुठपर्यंत आलात, कुठपर्यंत आलात? तर स्वतः संत एकनाथ महाराज आपण परमार्थ करत करत कुठपर्यंत आलोत या अनुभवाला पंढरीश पांडुरंगाच्या समोर व्यक्त करतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. सांडिला प्रपंच झालो से उदास, 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 सर्व भाविकास धरिणी तुमची, सर्व भाविकास धरिणी तुमची,
आता माझे हित सर्व देवताया आता माझे हित कानु देवताया सर्व भाविकास जननी तुमची सर्व भाविकास जननी तुमची आता माझे हित सर्व देवताया आता माझे हित सर्व संत एकनाथ महाराज स्वतः पंढरीश पांडुरंगाच्या समोर जाऊन परमार्थ साधना करत करत मी कुठपर्यंत आलो हा स्वतः अनुभव व्यक्त करतात. देवा मी परमार्थ करत करत कुठपर्यंत आलो. अभंगाची सुरुवात आहे मंडळींनो. सांडिला प्रपंच नाथ देवा मी परमार्थ करत करत प्रपंच सांडला. सुरुवातीलाच एक प्रश्न आपल्या समोर निर्माण करायचा आहे मला. तुम्ही आम्ही प्रपंच सांडतो का प्रपंच मांडतो? मांडणं वाढवणं एकच की. आता समजा आता आपण प्रपंच सांडायलोत का मांडायलोत मंडळींनो? म्हणजे वाढवायलोत. आपण वाढवायलोत. नाथ महाराज सांगतात देवाला, देवा मी परमार्थ करत करत प्रपंच सांडला. प्रपंच सांडणे म्हणजे काय करणे? काय करणे? प्रपंच सांडणे म्हणजे काय करणे? प्रपंचातल्या सगळ्या पदार्थाबद्दलची जी आसक्ती आहे ना ती आसक्ती नष्ट करणे, सगळ्या पदार्थाबद्दल अनासक्त वृत्ती निर्माण होणे म्हणजे प्रपंच सांडणे. नाना विषयी ठेवणे मन, नाथ महाराजांच्या भागवतातली ओवी हे. आपण प्रपंच मांडताना प्रपंच वाढवताना सगळ्या पदार्थावर विषयावर आपलं लक्ष असतं अगोदर. बरोबर आहे का? ते सगळे पदार्थ सगळे विषय त्याज्य कर, बाजूला सारा. म्हणजे प्रपंच सांडणं. विषयान एकनाथी भागवत श्रीमद भागवत महापुराणाच्या 11 स्कंदातला हा श्लोक आहे. एकनाथी भागवतातला. विषयान ध्यायतम चित्तम. आपलं सगळं चित्त विषयाकडे असताना म्हणजे पण प्रपंचातल्या मंडळींनो प्रपंच सांडला नाथ महाराजांनी मंडळींनो परमार्थ करत 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 करत. बरं आता थोडा इथं चिंतनाचा आपण विचार थोडा विस्तार करू. नाथ महाराजांचा जर आपण संसार बघितला आपल्या भाषेतला ग्रस्ताश्रम धर्म तर सगळ्या संतांमध्ये ते श्रीमंत संत आहेत. बरोबर आहे? आपल्याला वाटतं का त्यांनी प्रपंच सांडला म्हणून? महाराजांचं बघा ना तुम्ही ग्रस्ताश्रम धर्माचं. मी आता दिनेश भाऊला बोलताना बोललो मला नातं सांगायचं नाही तुम्हाला, पण मी त्या घरचा मामी सासरा आहे. माझी सख्खी भाची आहे तिथं आत्ता घरामध्ये. त्या सुनबाई ज्या आहेत ना महाराजांच्या आत्ताच्या गादीवरच्या. आपण नाथ महाराजांचं वैभव बघतो ना मंडळींनो. प्रपंच सांडला का? महाराजांनी कसं आपला अनुभव व्यक्त करताना सांगितले की सांडीला प्रपंच. प्रपंच सांडला म्हणतात देवा मी परमार्थ करत 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 करत. मग आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल प्रपंच सांडला जर म्हणत असतील नाथ बाबा तर प्रपंचातल्या सगळ्या पदार्थाबद्दल अनासक्त वृत्ती निर्माण झालेली आहे. विठाला सगळ्या पदार्थाबद्दल अनासक्त वृत्ती निर्माण झालेली आहे. नाथ महाराजांचे चिरंजीव षडग्रंथी ब्राह्मण आहेत. काय विद्वत्ता आहे हरिपंडिताकडे. नाथ महाराजांना जर तुम्ही विचारलं महाराज मुलगा फार हुशार आहे तुमचा, महाराजांना काहीच वाटत नाही त्याच्याबद्दल. महाराज म्हटले असल. बरोबर आहे की? आपलं छोटस लेकरू 2-3 वर्ष त्या इंग्लिश स्कूलला गेलं. 2-3 ते इंग्रजीचे काय ते 12 खड्या म्हणू लागलं आणि 1-2 कविता पाठ केल्या त्याने इंग्रजी मधल्या. कसं भूषण वाटायले घरच्या याला बघा की किती लेकराबद्दल ते आसक्ती आहे. आमच्यासारखा महाराज कोणी घरी आला की तेच लगेच कोणतरी म्हणतंय पिंटूला आणा महाराजाला इंग्रजी मधली कविता म्हणून दाखव. त्या लेकराबद्दलची आसक्ती म्हणायलो. हे षडग्रंथी ब्राह्मण आहेत. 6 शास्त्र मुखोद्गत आहेत हरिपंडिताला. पण महाराजांना आसक्ती नाही पुत्राबद्दल. असल म्हणले महाराज.
आता आपल्याला 6 शास्त्राची नावं माहीत नाहीत. हे नाही, 6 शास्त्राची नावं माहिती आहेत. त्या एका शास्त्रात काय सांगितलंय हा तर वेगळा विषय बरं का. आपण हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये आपण आहोत, उगा आपल्याला 6 शास्त्राची नावं तरी माहीत असावेत. बघा बरं, सांख्यशास्त्र कपिल महामुनीने आपल्या माथ्याला दिलेलं ज्ञान, सांख्य तत्वज्ञान, सांख्यशास्त्र, न्यायशास्त्र, योगशास्त्र, वैशेषिक शास्त्र, पूर्व मीमांसा शास्त्र, उत्तर मीमांसा शास्त्र. विठाला आता एका शास्त्रात काय सांगितलंय हा स्वतंत्र वेगळा चिंतनाचा अभ्यासाचा विषय. मला येत नाही ते, उगा नावं तर माहीत असावेत. सांख्यशास्त्र अत्यंत कठीण. योगशास्त्र आपण थोडा हल्ली अलीकडच्या काळात प्रचलित आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आम्ही सर्वजण योगा करतो. फक्त मला पतंजलीचं पहिलं सूत्र सांगायचं, योग चित्तवृत्ती निरोधा. पतंजलीचं पहिलं सूत्र आहे ते. दुसरा एक महत्वाचा मुद्दा योगाबद्दल मला चलत सांगायचा, योग करणाऱ्यांना आचरणाची मोठी गरज आहे. नुसता योग शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करतो, उष्णता निर्माण करतो. पूर्वीचे ऋषी मुनी आहेत ना, योग साधना करत होते तर आचार परमो धर्माः, आचार परमं तपाः. आपण रोज योग करायचा आणि उभ्या पाणीपुरी खायची, असं कसं जमेल? कळायले का बोलणं माझं? हे योगाला आचरणाची गरज असते. आमचे वेदांताचार्य रंगनाथ, दुसरा मुद्दा सांगतो त्याला अनुसरून, वेदांताचार्य रंगनाथ गुरुजी परभणीकर महाराष्ट्रातले थोर संत होऊन गेले. गुरुजी नेहमी विचारायचे म्हणे, महाराज असण्यात असावा का दिसण्यात असावा? हा उत्तर द्या चला. मी काही काळ वकिली केलेली बरं का, मला समोरच्यानं बोलल्याशिवाय मला बोलता येत नाही, आता नाही करत. महाराज असण्यात असावा का दिसण्यात असावा? असण्यात. महाराज असण्यात असावा. महाराज असण्यात असावा का ज्ञानात असावा? ज्ञानात. कशात गुरुजी? ज्ञानात असावा. महाराज ज्ञानात असावा का आचरणात असावा? आचरणात. महाराज आहे आणि आचरणामध्ये नाही, मग अर्थ नाही काही. असेल ज्ञान कोणाकडे कमी अधिक? कोण आहे असा परिपूर्ण ज्ञानी जगतामध्ये की ज्याला सगळं ज्ञान आहे? पण आचार परमो धर्माः, योगामध्ये सुद्धा आचरणाची गरज आहे. ते पतंजलीचं योगशास्त्र. न्यायशास्त्र, काही निर्णय आहेत त्यामध्ये सांगण्यात आलेले आहेत. मी सांगून टाकतो सहज चलत. एक हात नीट आहे का, एखादं नवीन काम आपल्या घरी जर आपल्याला सुरू करायचंय आणि ते पहिल्यांदाच काम आपल्याला करायचं असल्यामुळं घरातून बाहेर पडायचे त्या कामासाठी, कुठं जागा बघायची, फ्लॅट बघायचा आहे, आणखी काही असेल, तर पहिल्यांदाच त्या चांगल्या कामाची सुरुवात करताना म्हणे वडिलांना मुलांनी दोघांनी सोबत एकत्र त्या कामासाठी घराच्या बाहेर जायचं नाही, काम मार्गी लागणार नाही. आपल्या लक्षात येईल ना, माझी भाषा लक्षात येते ना आपल्या? एखादं नवीन काम आपल्याला सुरू करायचंय, पहिल्यांदाच त्या कामासाठी घरातून बाहेर पडायचंय, तर आपला निर्णय काय आलेला आहे बघा, पिता पुत्रम न गंतव्यम, पिता पुत्रम न गंतव्यम. मग जायचं कोणा? गंतव्यम भ्रातरद्वयम. 2 सख्या भावाने एखादं जर नवीन काम आपल्या घरातून आपल्याला सुरू करायचं असेल तर त्या कामासाठी पहिल्यांदा दोघांनी एकत्र जायचं, काम मार्गी लागतंय. अनेक निर्णय सांगितले गेलेले. वैशेषिक शास्त्र 4, 5वं पूर्व मीमांसा शास्त्र, 6वं उत्तर मीमांसा शास्त्र. आमचे बाबा म्हणायचे ज्याला पूर्व मीमांसाच कळत नाही त्याला उत्तर मीमांसा थोडीच कळते. विठाला ज्याला सकाळी आंघोळ केल्यानंतर, स्नान केल्यानंतर कपाळाला कुंकू लावायचंच कळना, त्याला पुढचं काय सांगावं आता? विठाला
ज्याला पूर्वमीमांसा कळत नाही त्याला उत्तर मीमांसा काय करायची, असे 6 शास्त्र मुखोद्गत आहेत हरिपंडिताला. पण नाथ महाराजांना काही गर्व होता हरिपंडिताबद्दल, पुत्राबद्दल काही आसक्ती? अहो आई साहेब सुद्धा काही सामान्य आहेत का? सच्शील आई साहेब आहेत. गिरजाबाई आमच्या काय पत्नी आहे, काय माता आहे ती हरिपंडिताची, आपल्या सर्वांना माहिती. पत्नीबद्दल विचारला नाथ महाराज म्हटले असेल, म्हटले माझ्या अग्रस्थाश्रम धर्माची पत्नी मला मिळाली, माझं भाग्य आहे. हा म्हणजे संसारातल्या कोणत्याच पदार्थाबद्दल आसक्ती नाही, म्हणून नाथ महाराज सांगतात सांडीला प्रपंच. तेव्हा मी प्रपंच सांडला. आणि सगळ्या पदार्थाबद्दल अनासक्त वृत्ती असली की हा माणूस आपोआपच उदास होतो, संपला विषय. आसक्तीच नाही कोण्या पदार्थाबद्दल तर उदासीन वृत्ती आहे, मग बरोबर आहे ना. म्हणून महाराज म्हटले झालोसे उदास, सांडीला प्रपंच झालोसे उदास. आणि उदास हे भक्ताचं पहिलं लक्षण आहे. गेल्या आशा पाशाने वारोणी, गेल्या आशा पाशाने वारोणी, गेल्या आशा पाशाने वारोणी, गेल्या आशा पाशाने वारोणी. भक्ताचे गाना केले ओलाचा, एक जाणा केले ओलाचा. भक्ताचे गाना केले ओलाचा, भक्ताचे गाना केले ओलाचा. गेल्या पाशाने वारोणे, गेल्या पाशाने वारोणे, गेल्या पाशाने निवारोणी, निवारोणी गेल्या पाशाने निवारोणी. उदास हे भक्तांचं पहिलं लक्षण आहे मंडळींनो. भक्ताईसे जाना जे देही उदास. नाथ महाराज तेच सांगतात ना आपल्याला, मी सगळ्या पदार्थाबद्दल अनासक्त वृत्ती अंतःकरण वृत्तीमध्ये ठेवली, देवा मी उदास आहे, कळाला का. आणि उदास हे भक्तांचं पहिलं लक्षण आहे. सांडीला प्रपंच झालोसे उदास. सगळ्या पदार्थाबद्दल अनासक्त वृत्ती असल्यामुळं उदासीनता आली. आणि पदार्थाबद्दल अनासक्त वृत्ती असणं म्हणजेच अंतःकरण शुद्ध असणं. पदार्थाबद्दलची जी आस आहे ना मंडळींनो, ती तुम्हाला आम्हाला विषयाकडे धाव घेण्यासाठी प्रवृत्त करत असते, बरोबर आहे का. म्हणजे अंतःकरण वृत्तीमध्ये ते सगळे विषय किलबिल 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 करत असतात. परमार्थामध्ये शुद्धतेला फार महत्व आहे. उदास वृत्ती असली की शुद्धता आपोआप आहे. धुंडा महाराज देगलूरकर, आदरणीय प्रातस्मरणीय आमच्या परिवारातले धुंडा महाराज नेहमी परमार्थ साधनेतल्या साधकाला शुद्धी बद्दल 5 शुद्धी सांगायचे. शुद्धता 5 प्रकारची शुद्धी लागते आपल्याला. आपल्याला 5 प्रकारची शुद्धी लागते साधना करण्यासाठी. पहिली शुद्धी आपल्याला मिळालेली योगायोगाने. आपण अशा देशामध्ये जन्माला आलेलो, देश शुद्धी आहे. अशा भूमीमध्ये जन्माला आलो, बघायचंच काम नाही. भारत देशाचं वर्णन पद्मपुराण करते. गायंती देवा किल गीत कानी, धन्यास्तु ते भारत भूमी भागे. हा भारत देश पवित्र आहे. पहिली शुद्धी आहे देश शुद्धी. बरं झालं ना आपल्याला या देशामध्ये जन्म मिळाला. रशिया, जर्मनी, जपान, इटली, थायलंड, मलेशिया, ऑस्ट्रेलिया अशा देशामध्ये जन्माला आला आपल्याला जन्म मिळाला असता तर कशाचा नाथषष्ठीचा उत्सव, कशाची तुकाराम बीज, कशाचा सप्ताह, कशाचा अन्नदान, कशाची पंगत. तिकडं काय. बरं झालं इथं जन्म मिळाला ना आपल्याला, बरोबर आहे का. जेते हरीचे दास जन्म घेते, जेते हरीचे दास जन्म घेते, हरीचे दास कुळे पावन स्वदेश. जेते हरीचे दास
पवित्रात पवित्र ते कुळा पावन तो देश. मंडळींनो, हा देश पवित्र आहे. देश शुद्धी तुम्हाला आम्हाला मिळालेली. बरं झालं इथं जन्माला आलोत आपण, बरोबर आहे का? धुंडा महाराज म्हणे देश शुद्धी. दुसरी काल शुद्धी आहे. आपण त्या त्या काळावर त्या त्या पर्व काळावर परमार्थ साधना केली पाहिजे. पण परमार्थामध्ये जर खर्च केला तर कवडीचं पुण्य लागत नाही, 1 रुपयाचं पुण्य लागत नाही. अर्थानाम अर्जने दुःखम अर्जितानाम च रक्षणे आहे दुःखम वे दुःखम धिगर्थान कष्ट संश्रितान. जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारा. उदास विचारे वेचकारी. हा जोडून या धरा उत्तमाद्वारे. हा जोडून या धरा उत्तमाद्वारे. उदास विचारे वेचकारी. उदास विचारे वेचकारी. उदास विचारे वेचकारी. ही द्रव्यशुद्धी आहे मंडळींनो. आपल्याला साधनेसाठी जो खर्च करायचा आहे तो नीती मार्गाने आलेल्या धनातूनच करावा लागतो. चौथी देहशुद्धी आहे साधनेसाठी. हा ज्ञानोबा राय माझे थोडं आणखी डीप मध्ये बोलतात, कारण ते ज्ञानियांचे राजे आहेत. देहशुद्धीबद्दल ज्ञानोबा राय म्हणतात की दोन्ही अंगानी शुद्धता लागते परमार्थामध्ये. दोन्ही अंगानी लागते शुद्धता. मग बघा शुद्धतेची व्याख्या ज्ञानोबा रायांनी काय केली, मला ओवी आठवली. मग अंतर्बाह्य गेले अर्जुना, निर्मळत्व एक झाले, किंबहुना उरले शुचित्वाचे. शुचित्व म्हणजे पावित्र्य. अंतर्बाह्य गेले, आतलंही घालायचंय आणि बाह्य अंगही पवित्र करायचे आपल्याला. आतलं कशाने पवित्र होतंय आणि बाह्य अंग कशाने पवित्र होतंय, पुढची ओवी वाचा ज्ञानेश्वरीमध्ये. कर्मे धुतला चांगू आणि ज्ञाने फेडीला वंगू अंतरीचा. शुद्ध कर्म करून आपल्याला बाह्य अंग पवित्र करता येते आणि श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ महात्म्याच्या मुखातलं ज्ञान ऐकून अंतरंग पवित्र करता येतो. सांगणारा महात्मा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ लागतो, अधिकार संपन्न लागतो. कोणाचे शब्द अंतःकरणापर्यंत पोहोचत असतात का? आपल्याकडे फार अज्ञान आहे माता भगिनींनो. आपण काय करतो, कीर्तनाला कथेला जायच्या अगोदर आपण असं म्हणतो काय करायचंय, कोणाचं का असं ना, ऐकायला काही गेलंय का, चांगलं तेवढं घ्यावं आणि बाकीचं सोडून द्या. ऐकायला येतानाची भूमिका असते बऱ्याच जणांची. कोणाचं का कीर्तन असं ना, आपल्याला काय करायचंय त्यातलं जेवढं चांगलंय तेवढं घ्यावं आणि बाकीचं सोडून द्यावं. चांगलं सुद्धा चांगल्याकडून घ्यावं लागतं तर टिकतंय. चांगलं वंगळ्याकडून घेतल्यानं कसं टिकल अंतःकरणात? हा, गुरुजी म्हणायचे एकादशीला शेंगदाणे चलतात की नाही? आता घाबरू नका तुम्ही, हो म्हणा चलतात. मी खातो, तुम्ही खातात. एकादशीला शेंगदाणे चलतात ना, आपण खातोत ना. एकादशीला शेंगदाणे चांगलेत ना खायला. मग चांगले शेंगदाणे आहेत म्हणून ते शेंगदाणे अशा दुकानातून घ्यायचे का एकादशीच्या दिवशी, की ज्या दुकानामध्ये ते पांढरे गोल गोल विकायला ठेवलेले? काय झालं? तुम्हीच म्हणले ना चांगलं तेवढं घ्यावं, आपल्याला काय करायचं बाकीचं काही का असं ना. अरे चांगलं चांगल्याच कडून घ्यावं लागतंय. ऐकायला सुद्धा ना तुम्हाला ऐकण्याचं पुण्य लागण्यासाठी 3 गोष्टीचा विचार करावा लागतो आणि मग ऐकायला येऊन बसावं लागतंय. श्रवण भक्ती सोपी, श्रवण भक्ती सोपी, श्रवण भक्ती सोपी असं म्हणतो ना. 3 गोष्टीचा विचार आहे. काय ऐकायचंय, कोणाच्या वाणीतून ऐकायचंय आणि कुठं बसून ऐकायचंय. विठाला विठाल, काही ऐकायचं नाही, कोणाच्याही वाणीतून ऐकायचं नाही आणि कुठेही बसून ऐकायचं नाही. वेदप्रणहितो धर्म हा.
तेव्हा बदल होईल ना मंडळींनो आपल्याकडे. हे प्रमाण म्हणताना आपल्याला बरं वाटतंय, साधुबोध झाला नुरुनी ठेला. अरे ते नुरला तर पाहिजे ना अंतःकरणापर्यंत. दोन्ही अंगाची पावित्र्यता लागते त्याला नुरण्यासाठी. आता किती पावित्र्यता सांभाळतो आपण आपलं बघा. चौथी देहशुद्धी लागते साधनेला. आणि पाचवी ज्याच्यामुळे मी तुम्हाला आता बोललो इथपर्यंत, ती चित्तशुद्धी लागते मंडळींनो. ती चित्तशुद्धी आहे. चित्तशुद्ध तरी शत्रू मित्र होती. तुम्ही संसारातल्या सगळ्या पदार्थाबद्दल जर अनासक्त असताल तर चित्त निर्मळ आहे, शुद्ध आहे. चित्तामध्ये कोणताच विकार राहत नाही. मला आसक्ती आहे प्रत्येक संसारातल्या पदार्थाबद्दलची, म्हणून चित्त शुद्ध नाही ना मंडळींनो. नाथ महाराज म्हणतात, देवा मी प्रपंच सांडलेला असल्यामुळं, प्रपंचातल्या सगळ्या पदार्थाला बाजूला सारलेला असल्यामुळं मी उदास झालेलं आहे. सांडेला प्रपंच झालो से उदास. आणि देवा आता मात्र फक्त तुझं आणि तुझ्याजवळ एवढंच माझं अस्तित्व आहे. बस संपला विषय. सर्व भावे कास धरली तुमची. कास शब्दाचा अर्थ कंबर असाही होतो आणि कास शब्दाचा अर्थ जवळीक असाही होतो. आता इथं जवळीक घ्यायची, कंबर नाही. नाथ महाराज असं म्हटले का देवाला, देवा मी सर्व भावाना आता तुझं काय करतो, कंबर? तसा अर्थ नाही. तुझी जवळीक साधली मी सर्व भावानी तुला मी आता जवळ केलंय देवा. प्रपंच सांडलाय, उदास झालो, सर्व भावाने मी तुला जवळ केलंय. आता माझं तुला काय करायचं ते कर, पण माझी अशी तुला मागणी देवा, माझं तू हित कर, कल्याण कर. आणि तू जर नाही केलंस ना आता हित, तर मला एवढ्या उंचीला येऊन सुद्धा खाली घसरायला वेळ लागणार नाही. अभंगाचं पुढचं चरण आहे. आता माझे हित करिगा देवराया. 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 आता माझे हित, आता माझे हित करिगा देवराया. 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 नाही गेलो, नाही तरे वाया सहज गेलो. नाही तरी वाया सहज गेलो. नाही तरी वाया सहज गेलो. आता माझे हित करिगा देवराया. 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 आता माझे हित करिगा देवराया.
इथपर्यंत आलो. कुठपर्यंत आलो? प्रपंच सांडला. परत एकदा तुम्हाला स्मरणामध्ये आणून देतो. उदास झालो, सर्व भावाने मी तुमची जवळीक केली. आता परमार्थ करत करत इथपर्यंत आलो. देवा एकच माझी मागणी आहे, आता माझे हित करी गा देवराया. देवा आता माझं इथून कल्याण कर बर का. स्वतः नाथ बाबा पांडुरंग परमात्म्याकडे इतकी उंची गाठल्यानंतर सुद्धा माझं कल्याण व्हावं ही मागणी करतात आणि लगेच उत्तरार्धामध्ये भीतीही, खेदही व्यक्त करतात, खंतही व्यक्त करतात. कोणती आहे? तुम्ही जर माझं कल्याण नाही केलं तर नाही तरी वाया सहज गेलो. मी खाली घसरायला वेळ लागणार नाही म्हणले एवढ्या उंचीहून. परमार्थामध्ये जी नाथ बाबांची उंची आहे, नाथ महाराजांचा उद्या आपल्या सर्वांना माहित आहे नाथषष्ठीचा सोहळा आहे आणि प्रपंच सांडून उदास झालेले नाथ बाबा पंचमहाभूताच्या देहासह विसर्जित होतात वगैरे वगैरे कथा सगळ्यांना माहित आहे. आज ही वृत्ती आहे नाथ बाबांची की देवा मी उदास झालेलो आहे, प्रपंच सांडलेला आहे, माझं तू कल्याण कर, आता माझे हित. आता हे पद फार महत्वाचं आहे या अभंगामध्ये. केव्हाही नाही, आता. आता म्हणजे केव्हा? ज्या वेळेला हा माणूस प्रपंच सांडतो, उदास होतो, त्यावेळेला देवानी कल्याण करणं गरजेचं आहे आपलं. तो करतोच ना मंडळींनो. प्रपंच सांडला नाही, उदास नाहीत, सर्व भावानं त्याची जवळीक केली नाही, तो आपलं हित, तो आपलं कल्याण मग करणार नाही. आता हे पद याच्यातलं फार महत्वाचं आहे. आता माझे हित. जसं काही अभंगामध्ये सांगितलंय ना, अवघेचे त्रैलोक्य आनंदाचे आता म्हणजे केव्हा? केव्हा? चरणी जगन्नाथा चित्त ठेले, मग अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. कळालं? तसं हे आता या पदावर मला 6 प्रकारे स्पष्टीकरण देता येईल, पण सगळाच विषय विस्ताराने सांगणं तेवढं काही वेळेमध्ये बसत नाही ना मंडळींनो. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, खूप अभंगावर आपण व्यवस्थित बोलू लागलो, जास्त डीप मध्ये बोलू लागलो, आणखी अभंगातले शब्द व्यवस्थित समजून सांगू लागलो, तर कीर्तन झाल्यावर बरेच लोक म्हणतात मग आजच्या महाराजाला कीर्तन जमलं. बरोबर आहे की? त्याच्यामुळे सो अँड सो बोलावं लागतं, सगळ्यांना घेऊन बोलावं लागतं. बरोबर आहे का? त्यामुळे आता या पदावर मला जास्त भाष्य करत बसायचं नाही, पण आता हे पद हे फार महत्वाचं आहे. प्रपंच सांडला, उदास झालो, मग देवा आता कल्याण कर माझं, आता माझे हित करी गा देवराया. आणि मंडळींनो, देवानी आपलं कल्याण करणं गरजेचं आहे ना. बरोबर आहे का? त्याच्यासाठी आपल्याला 3 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात देवानी आपलं पटकन कल्याण करण्यासाठी. कोणत्या? आपल्याकडे सहज नाम असावं, आपल्याकडे सहज कर्म असावं आणि आपल्याकडे सहज ज्ञान असावं. विठाला 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 सहज नाम पाहिजे आपल्याकडे. तुम्ही सगळ्या साधू संतांचं जीवनचरित्र बघा. आपल्याला नाम घेण्यासाठी जाडाजोड वाजवा टाळ्या म्हणावं लागतंय, मना तरी माणसं म्हणत नाहीत. बरोबर आहे का? त्यांचं तसं आहे का? तसं नाही ना मंडळींनो. महात्मा तुम्ही तुकाराम महाराजांना विचारा, माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला. सहज नाम आहे. किद्दाय जरी वाणीला म्हटलं की तू घेऊ नकोस आता, तरी ती नामचिंतन घेतच राहते मंडळींनो. सहज नाम. आपल्या वाणीला सहज नाम येत नाही. अरे गुरुनं सांगितलेला मंत्र माणूस म्हणत नाही, ते नाम घेईन झालंय. नुसता परमार्थ करतो हा माणूस. आता सर्वे करा बरं, तुमचा नाही, परमार्थातल्या लोकांचा, की आपल्या गुरुनी आपल्याला दिलेला जो मंत्र आहे, किती लोक म्हणतात रोज नामसाधनेमध्ये. काल परवा तुम्हाला एक माणूस म्हटला, महाराज मंत्र विसरून गेला म्हणला गुरुनं दिलेला. मी म्हणलं अरे जा परंपरेमध्ये जा, भेट त्यांना, कोण आहेत त्यांच्याला गादीवर आहेत त्यांना विचार. बरोबर आहे की नाही? परमार्थाचा तुम्ही बघा ना, तुम्ही साधक कसा असावा ते. तो नाममंत्र आपण म्हणायला तयार नाही, जो की आपल्यासाठी महत्वाचा आहे.
ज्ञानेश्वर महाराज आळंदीमध्ये समाधीस्थ आहेत. कोणता मंत्र म्हणतात? कोणी दिलेला मंत्र म्हणतात? कोणी दिलेला मंत्र म्हणतात? निवृत्तीनाथ दादानी. निवृत्तीनाथ दादानी मंत्र कोणता आहे? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. निवृत्तीने दिदले माझे. नाही 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 नाही, ते ज्ञानाचा विषय चालायला आहे. ते तुम्ही जे प्रमाण देताल ना, ते ज्ञानाच्या बाबतीतले. हे नाम चालायले, बरोबर आहे का? सहज नाम. मी तुम्हाला हे म्हणलो की आपल्या गुरुनं दिलेला जो मंत्र आहे ते आपण म्हणत नाहीत, बरोबर आहे ना? मग मी ज्ञानोबारायांच्या बाबतीत तुम्हाला विचारलं, ज्ञानोबाराय कोणता मंत्र म्हणतात आळंदीमध्ये? त्यांना गुरुनी दिलेला मंत्र म्हणतात. कोणता दिला? ते नाम सोपे रे राम. नाही 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 नाही, बघा आठवा बरं आणखी. निवृत्तीनाथांनी जो आपल्या ज्ञानोबारायांना मंत्र दिलाय तोच मंत्र म्हणतात. कुळ हे पावना कृष्णा नामे, कुळ हे पावना निवृत्ती गली कृपा गेली बघा ना, ज्ञानोबाराय अद्वैतवादी आहेत. ते राम आणि कृष्णामध्ये भेद करत नाहीत. खरं पाहिजे, पण आमच्याकडे तर बरेच जण रामकृष्ण संकल्प धरून राहे म्हणतात. अरे रामकृष्ण, कृष्ण नामी संकल्प धरून राहे, मूळ शब्द तो. महाराजांचे किती अभंग बघा तुम्ही. असं म्हटलं का? बघा ज्ञानोबारायांचा एक अभंग आहे. महाराज काय म्हणतात बघा, कृष्णांजन एक वेळा डोळा घातिले पडळ. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? ते असं म्हटले का? असं म्हटले का महाराज? क्षमा मागून बोलतो. ते असं म्हटले का? रामकृष्णांजन एक वेळा डोळा घातिले, असं नाही म्हटलं ते. कारण ते अद्वैतवादी आहेत. जय कृष्ण श्री कृष्ण, जय कृष्ण श्री कृष्ण, एवढंच चिंतन आहे. आपण मी सहज नाम सांगायलो मी तुम्हाला. आपण गुरुनं दिलेला नाममंत्र तर म्हणत नाही. गुरु बद्दल आपलं फार अज्ञान आहे. माता भगिनींना नीट आहे का? आपले गुरु सुद्धा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ लागतात. आपल्या गुरुला वेदाचा, शास्त्राचा, पुराणाचा सगळा अभ्यास लागतो. मी सहज नामावून गुरुवर आलो, लक्ष राहू द्या. आणि तुम्हाला ते प्रमाण द्यायचं तर तिथपर्यंत देतो. आता मी 3 गोष्टी मी ऐका, बरोबर द्या ना, छान आहे, मला आवडतं ते 3. आता हे जास्त झालं आता माझं सांगणं पुढे. 3 गोष्टी हे सांगायचं नव्हतं मला, पण त्या प्रमाणामुळे सांगायलो. 3 गोष्टी परंपरेनंच घ्याव्या लागतात. 3 गोष्टी परंपरेनंच आलेल्या स्वीकाराव्या लागतात. आपले गुरु परंपरेनंच आलेले स्वीकारावे लागतात आपल्याला. जसं आपल्याकडे संप्रदायाची, आपल्या पद्मनाभ संप्रदायाची परंपरा, जी परंपरा आहे ना, ती स्वीकारावी लागते आपल्याला. आपले गुरु परंपरेनं स्वीकारावे लागतात. आपल्याला आपल्या गुरु परंपरेचा अभिमान असला पाहिजे, बरोबर आहे? तुम्ही तुकाराम महाराजांना विचारा. तुकाराम महाराज आपल्या गुरु परंपरेचा अभिमान सांगतात. सांगितलं लिखून मालिकेचे, सांगितली तिथं फार मजा येते दोन्ही ह्याच्यामध्ये, त्या प्रमाणामध्ये. पटकन आपल्याला बाबाजी आपुले सांगितले नाम हे आठवतंय. मंत्र दिला रामकृष्ण हरी, तो वेगळे. पण राघव चैतन्य, केशव चैतन्य, चैतन्य संप्रदायाची परंपरा आहे ती, कळाला का?
महाराजांना अभिमान आहे. गुरु परंपरेतून यावे लागतात, ज्ञान परंपरेतून यावं लागतं. निवृत्तीने दिदले माझे हाती ज्ञान गोड गम्य ज्ञान देवाला दले, आणि नाम ही परंपरेतूनच आलेलं घ्यावं लागतं. परंपरा त्याचे कुळ शोध देव मोरे नाम जपा हरी ते, नाम जपा हरी ते, देव म्हणे नाम जपा हरीचे, ज्ञान देव म्हणे नाम जपा हरीचे. परंपरा त्याचे कुळ शोध, परंपरा त्याचे कुळ शोध, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. परंपराचे कुळ शोध, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. छान. सहज नामावर बोलू लागलो मी. त्याच्यावर त्या 3 गोष्टी सांगितल्या. गुरु परंपरेतून यावे लागतात, ज्ञान परंपरेतून यावं लागतं, नाम परंपरेतून यावं लागतं. आपल्याकडे देवाने आपलं कल्याण करावं असं वाटत असेल मंडळींनो, तर या 3 गोष्टी आपण लक्षात घेतो. आपल्याकडे सहज नाम असावं. माझी मज झाली अनावर वाचा, 24 तास भगवंताचं नामचिंतन आपण घ्यावं. आपल्याकडे सहज ज्ञान असावं. जिज्ञासू वृत्ती जी असते ना मंडळींनो, ती फार महत्वाची असते. आपल्याला ती ज्ञानामध्ये वाढ करत असते. सहज ज्ञान, सहज कोणाकडून काही ज्ञान मिळतं ना, आपल्याला सहज ऐकायला चांगलं मिळतंय ना, आपण त्याचा लाभ उठवला पाहिजे. असे कित्येक महात्मे आहेत मंडळींनो. सहज बोलाने हितोपदेश, तुमच्या आमच्या हिताचं सांगतात, तुमच्या आमच्या कामाचं सांगतात, कल्याणाचं सांगतात मंडळींनो. आपण ऐकलं पाहिजे. पटकन ऐकणं ही एक प्रक्रिया आहे. मला त्याच्यावर पुन्हा विषय लांबवायचा नाही. मी तुम्हाला सगळ्याला विचारायलो, मी आता बोलायलो ते तुम्ही ऐकायलात का तुमचे कान ऐकायलेत? कोण ऐकायले? नाही, मी जे आता बोलायलो तुम्ही ऐकायलात का तुमचे कान ऐकायलेत? चोपदार तुम्हीच आहेत ना, तिकडे कशाला बघायले? म्हणजे बघा ना, आपल्याला कसं उत्तर देताना सुद्धा काय होतं थोडस. बरोबर आहे ना? कोण ऐकायले? कान ऐकायले. तुम्ही ऐकून झाले, जाऊ द्या, कीर्तन शेवट करून टाकू. जाऊ द्या. तुम्हीच ऐकत नसल्यावर मग सांगायचं कोणाला आता? बरोबर आहे ते उत्तर. कानाने ऐकणे कानाचा गुणधर्म आहे मंडळींनो. काही काही प्रश्न असे आहेत आपल्याकडे चिंतनामध्ये. छान विषय मांडत असताना, महाराज एखादं चिंतन मांडत असताना उत्तर देताना फार तिथल्या तिथं असं घुमिवता येते आपल्याला. बघा बरं, दुसरं एक उदाहरण देतो, चिंतनातलं, पाठातलं देतो. तुम्हाला सगळ्यांना विचारायलो, जगात देव आहे का? आहे? जगात देव? जगात देव आहेच ना. तुम्ही आम्ही सगळे आहेच म्हणणार ना सर. जगात देव आहे, बरोबर आहे. आता दुसरा प्रश्न त्याला धरून, आता उत्तर नीट द्या. मोठ्या वस्तूमध्ये लहान वस्तू बसते का लहान वस्तूत मोठी वस्तू बसते? रांजणामध्ये, तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही, माठ वगैरे असतो ना, हा, माठामध्ये रांजणामध्ये तांब्या बसतो का तांब्यात रांजण बसतो? मोठ्या वस्तूत लहान वस्तू बसते का लहान वस्तूत मोठी वस्तू बसते? मोठ्या वस्तूत लहान वस्तू बसते. मोठ्या वस्तूत लहान वस्तू बसते. तुम्ही कस काय म्हणले मग जगामध्ये देव आहे म्हणून? जगामध्ये देव, मोठ्या वस्तूत. तुम्हीच दिलं ना उत्तर. म्हणजे देव लहान झाला आणि जग काय झालं? तुम्ही म्हणले ना जगामध्ये मोठ्या वस्तूत. कळाले का सगळ्याला? हे पाठातले विषय ते. बरोबर आहे तुमचं सुद्धा उत्तर. जसं कान नाही ना, कानानेच ऐकणार ना. उत्तर बरोबर आहे. फक्त असं कोणी खोचक विचारलं ना आमच्या सारख्याने तुम्हाला,
तर त्याला थोडं उत्तर थोडं पुढचं द्यायचं. हे जगतच देवरूपाने नटलेलं आहे सगळं मंडळींनो. तुम्ही आम्ही सगळे देवच आहेत आणि एवढा देव नटून आणखी 10 अंगठी शिल्लक आहे म्हणे देव. एवढा प्रभू भावे. संपुष्टी हा, ऋग्वेदामध्ये 4 वेदापैकी ऋग्वेदामध्ये पुरुष सूक्त लगेच सांगते आपल्याला हरि ओम. हे वेदातले मंत्र. सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात सभोमिं विश्वतो व्रत्वा त्ययतिष्ठ दशांगुलम. सभोमिं विश्वतो व्रत्वा. शुकदेव राजा परीक्षितला भागवत महापुराणामध्ये सांगतात तस्मात् सर्वात मना राजन् हरी सर्वत्र सर्वदा श्रोतव्या कीर्तितव्यश्च स्मरतव्यो भगवन् नृणाम. इकडे संत वाङ्मय सांगते हरी हा व्यापक सर्वगत किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही सर्वव्यापी. देवनटला नाना पारी देवनटला नाना पारी देवनटला नाना पारी देवनटला नाना पारी नाना पारी. मराठीमध्ये एक आमच्याकडे म्हण आहे तुमच्याकडे असेल इथं करायचं एकच टप्पा पण दुसरा पुढे त्याच कर्माचा. म्हणून तर मंडळींनो कर्माच्या बाबतीमध्ये सावध राहा. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. सहज कर्म सुद्धा आपलं चांगलं असलं पाहिजे आणि कोणताही सिद्धांत कुठेही लावायचा नाही. हल्ली माणसं लावतात महाराज म्हणले म्हणला हरी उच्चारणे अनंत पापराशी जातील लया शिक्षण मात्रे. सगळे जळून जातात कर्म लगेच. देवाचं नामचिंतन घेतल्या त्याची काही प्रक्रिया आहे की नाही. भगवंताचं नामचिंतन आपण घ्यायलोत म्हणजे आपल्याला सर्टिफिकेट मिळालंय का कसंही वागायचं. त्याची प्रक्रिया आहे त्या नामाने पातक जळण्याची. पण आपण लगेच प्रमाणामध्ये सांगून टाकतो लगेच हरी उच्चारणी अनंत पापराशी. जात नाही तरी एकदम आता त्याला वेळ लागते जळून जायला. सहज कर्म सुद्धा ती चांगली लागतात मंडळींनो कळाला का. सहज कर्माच्या बाबतीत आपण चुका करू नका. मला शेकडो आम्ही कर्म सिद्धांत सांगणारे माणसं आहेत. मला शेकडो तुम्हाला सांगता येतात त्या गोष्टी पण मी वेळेचा विचार करता नाही सांगणार. नाथ बाबा पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे अनुभवही सुरुवातीला सांगतात देवा मी परमार्थ करत करत प्रपंच सांडलाय उदास झालो सर्व भावानी तुझ्या जवळ आलो. माझी एक मागणी देवा आता माझं कल्याण करून टाक. कारण कल्याण करण्यासाठी देवानी या जीवाचं ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या मी केल्या. परमार्थातला माझा हा अनुभव आहे. इथून आता तुला माझं काय करायचं कर. माझी तर इच्छा आहे माझं कल्याण कर. आणि तू जर माझं नाही कल्याण केलं तर नाही तरी वाया सहज गेलो. खाली वाया जायला उशीर लागणार नाही. खाली घसरायला उशीर लागणार नाही मंडळींनो. परमार्थामध्ये कोणी हाबूक ठोकायला जमत नाही. बघा आमचा परमार्थ कसा आहे काही सांगता येत नाही कधी खाली घसरेल ते. बरोबर आहे का. सहज शब्द फार महत्वाचा आहे. इझी म्हणजे इझी वर्ड इज नॉट टेक टू इझी. तुम्ही सहज शब्द इतका सहज घेऊ नका. सहज शब्दाचं फार महत्व आहे. नाहीतरी वाया सहज गेलो. एवढी उंची गाठायला किती साधना करावी लागली किती काळ निघून गेला पण खाली घसरायला वेळ लागणार नाही. देवाने नाथ महाराजांचं ऐकलं आणि देव नाथ महाराजांना बोलू लागले. नाथ बाबा एवढी गडबड काय प्रपंच सांडण्याची उदास होण्याची कळाला का. आता तर तुमचं एवढं नावलौकिक व्हायला लागलं. लोक सगळीकडे तुमची कीर्ती अशा प्रकारची वर्णन करतात. काही काळ राहणं संसारामध्ये एवढी गडबड काय. आणखी मोठेपण तर तुमचं खूप वाढायचं राहिले. काय कमी आहे तुम्हाला. का उदास होता त्यावेळेला देवानी असं बोलल्यावर नाथ महाराज उत्तर देतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. लौकिकाची जाणा नाही माझ शंका. लौकिकाची जाणा नाही माझ शंका. लौकिकाची जाणा नाही माझ शंका. लौकिकाची
शंका लौकिकाची चाला नाही माझ सण 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 हे तुम्हाला कोणी हे तुम्हाला कोणी एक पांडुरंगा तुम्हाला कोणी एका पांडुरंगा तुम्हाला कोणी एक पांडुरंगा तुम्हाला कोणी एक पांडुरंगा हे तुम्हाला कोणी एक पांडुरंगा तुम्हाला कोणी एक पांडुरंगा तुम्हाला कोणी एक पांडुरंगा तुम्हाला कोणी एक पांडुरंगा माझी हिताम करी गा देवराया आता माझी हिताम करी गा देवराया आता माझी हिताम करी गा देवराया आता माझी हिताम करी गा देवराया माझा हिताम करी गा देवराया आता माझा हिताम करी गा देवराया आता माझा हिताम करी गा देवराया आता माझा हिताम करी गा देवराया लौकिकाची जाड नाही माझा शंका तुम्हाला कोणी एका पांडुरंगा तुम्हाला कोणी एका पांडुरंगा ज्या वेळेला पंढरीश पांडुरंग परमात्मा असं बोलले नाथ बाबांना की नाथ बाबा एवढी गडबड का करता तुम्ही प्रपंच सांडण्याची उदास होण्याची आता तर तुमचं नाव लौकिक होतंय 4 लोक काय तुमच्या भागवत कथेला लोक येतात कळालं का भगवंतानी असं ज्या वेळेला नाथ बाबांना बोलायला सुरुवात केली तर नाथ महाराज म्हणतात देवा लौकिकाची चाड हे देवा लौकिकाची चाड आम्हाला नाही लौकिक म्हणजे मोठेपणा देवा तू कोणाला सांगायलास या गोष्टी आम्हाला मोठेपणाची गरज नाही मंडळींनो सगळे माणसं सध्या कशासाठी धडपड करायले ते परमार्थातले असो का संसारातले असो माझ्या सगट कशासाठी मोठेपणासाठी बरोबर आहे नाथ महाराजांचाच हरिपाठ बघा नाथ महाराजांची भूमिका तुम्हाला मला वेळोवेळी दिसून येते नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये सांगितलं नको नको मान नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये नको अभिमान सोडी मेतुपण तोची सुखी सुखी जेने व्हावे जगनी व्हावे अज्ञानी लावा देवा मोठेपणाची कोणाला गोडी आहे देवा लौकिकाची चाड आमच्या मनामध्ये थोडी सुद्धा अशी शंका येत नाही की आमचा मोठेपणा वाढावा म्हणून देवा त्यामुळं आम्हाला ते मोठेपण वगैरे वाढायले हे सांगूच नको आम्हाला तुमच्याशिवाय पांडुरंग परमात्म्याला नाथ बाबा बोलतात आम्हाला दुसरं काही लागत नाही तुम्हा वाचुनी एका पांडुरंगा ते लौकिक ते मोठेपण हे दुसऱ्यांना लखलाभ आहे आम्हाला काही गरज नाही जेव्हा एवढीच आमची मागणी आहे काय मागणी तर एका जनार्दनी पायाची आवडी देवा आता एकच करतो आम्हाला तुझ्या पायाजवळ जागा दे आम्हाला तुझ्या पायाची आवड दे आणि पायाची आवड दे तुझ्या जवळ जागा दे तर नुसतं देवाच्या जवळ बसून तरी काय करायचं मंडळींनो देवाच्या जवळ बसून जर दुसऱ्याच गोष्टी माणूस करत असेल तर काय उपयोगाच्या म्हणून पुढे उत्तरार्धामध्ये सांगितलं की सर्व भावे जोडी नाम तुझे तुझ्या पायाच्या आवडीला नामाची जोड दे देवा कळायलंय का आपल्या सगळ्यांना
आपण देवाजवळ 24 तास बसायचं आणि देवाचं नाव घ्यायचं नाही, काहीच नाही, आणि सगळ्या गावातल्या गोष्टी तिथं करायच्या देवाच्या जवळ. हे असा ते तसा, त्याचं असं झालं, त्याचं तसं झालं, गप्पा कुठं तर मंदिरात. म्हणून सर्व भावे जोडे मंदिर. मी तुम्हाला सांगणं गरजेचं नाही, मंदिराची एक पवित्रता असते, ती जपावी लागते आपल्याला. मंदिरात देवाशिवाय दुसरं काही बोलायचं नाही, मंदिरात झोपायचं नाही. नाही, खरं सांगायला झोपण्याचे सुद्धा नियम आहेत ना आपल्याकडे. आता उद्या विषय निघाला म्हणून सांगतो. झोपण्याचे नियम आहेत आपल्याकडे. माणसानं उभ्यानं झोपायचं नाही कधी, उभ्या असं टेकून. तुम्ही आता टेकून समजा डोकली घ्यायची नाही अशी. माणसानं उभ्यानं झोपायचं नाही, मांडी घालून झोपायचं नाही, कीर्तनात झोपायचं नाही, कथेत झोपायचं नाही, रात्रीच्या पहिल्या प्रहरात झोपायचं नाही, सकाळच्या पहिल्या प्रहरात झोपायचं नाही, नवे वस्त्र अंगावर तसेच आहेत तसंच झोपायचं नाही, पायाला अशी आडी घालून एकावर एक पाय टाकून झोपायचं नाही, दिवसा झोपायचं नाही, कीर्तनात मंदिरात झोपायचं नाही. आता मला पुन्हा विचारू नका तुम्ही की कधी झोपायचं म्हणून. नियमावली ही. रात्रीच्या पहिल्या प्रहरात कधी माणसानं झोपत जाऊ नये. आपल्याला तर एकादशीला मुद्दाम झोप येते, 8लाच झोपतोय माणूस. घ्या, एरवी 1-1 वाजेपर्यंत गप्पा मारते, 2-2 वाजेपर्यंत गप्पा मारते, टीव्ही चॅनल बघत राहते. पण एकादशी आले की कसं झाले की म्हणला महाराज थोडा फराळ केला आणि पाठ टाकली, जरा कॉटवर पडलो म्हणला, झोपच लागली. रात्री 1:30 वाजता जाग आला. पाप पाप पाप. पहिल्या प्रहरात झोपत जाऊ नये, रात्रीच्या सकाळच्या पहिल्या प्रहरात झोपत जाऊ नये, दिवसा झोपत जाऊ नये. दिवसा झोपल्यानं 3 गोष्टीचा नाश होत आहे. हे सगळं जे ज्ञान आहे ना मंडळींनो, यत विज्ञान समन्वितम. चतुश्लोकी भागवताचा पहिला श्लोक आहे. ज्ञानम परम गुह्यम्ये यत विज्ञान समन्वितम. ज्ञान ही पहिली शाखा आहे, विज्ञान ही दुसरी शाखा आहे. सायन्स इज द सेकंड ब्रँच. विज्ञानाने मग सांगावं, ज्ञान सांगते अगोदर हे सगळं आपलं. दिवसा झोपल्यानं 3 गोष्टीचा नाश होत आहे. दिवसा झोपल्यानं बुद्धीचा नाश होत आहे, बुद्धी गंजते, क्षीण होते. दिवसा झोपल्यानं आयुष्याचा नाश होतोय, आयुष्य कमी होते म्हणे दिवसा झोपल्यानं. आणि तिसरी गोष्ट, दिवसा झोपल्यानं आपल्या शरीरातले चांगले धातू आहेत ना नष्ट होतात आणि शरीरामध्ये विकार निर्माण होतात, रोग निर्माण होतात. तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आयुष्य अगोदर तर आपल्याला भरपूर मिळणं आणि त्याच्यातूनही पुन्हा कमी होऊ लागल्यावर कुठं मिळायला आपल्याला आयुष्य भरपूर. नाहीतरी त्याही 2 गोष्टीवर कधी विश्वास ठेवायचा नाही मंडळींनो, आयुष्य आणि भविष्य. काही कोणाला कळत नाही त्याचं सुद्धा, पण कमी होत असेल तर आपण होऊ देऊ नये. आयुष्याचंही गणित नाही आणि भविष्याचं सुद्धा गणित नाही. कोणाला कळत नाही, खरंच कळत नाही काय असतं याच्यावर. हे जे बघतात ना काय ह्याच्यावर, काय याच्यावर रेषा रेषा, हो त्याच्यावर बघतात की हात बघतात की लोक असं भविष्य. मला हे सांगायचंय काय असतंय म्हणायला याच्यावर. तुम्हाला सुद्धा अभ्यास करता येते. लांबच्यांना दिसणार नाही, कुंभार महाराजांना दिसल, महाराजांना दिसल. हे पहा, इथून निघालेली एक रेषा आहे बघा, इथपर्यंत आली. आली नाही, ती अंगठ्याकडे जर वळली तर काय होणार आहे माहिती आहे. म्हणजे शास्त्राने सांगितले काय होणार आहे पुढे. ती जर सरळ गेली पुढे काय होणार आहे माहिती आहे. ती जर इकडे गेली काय होणार आहे माहिती आहे. ती जर इकडे गेली काय होणार आहे माहिती आहे. पण आता इथंच थांबली येऊन, माझ्या हातची, तुमच्या नाही, तुमचं मग सांगतो थांबा. आता ही पुढे कोणीकडे जाणार आहे म्हणून काय मला कळणार आहे खरं सांगा बरं. हे समजा मी इकडे जाणार आहे म्हणून जर तुम्हाला पुढचं 2-4 वर्षात सांगितलं आणि ती जर इकडे गेली तर सर्वच 2-4 वर्षाला पुढे, किंवा इकडे गेली तर कोणीकडे वळवणं कोणाच्या हातचं आहे, त्याच्या हातचं आहे. बरोबर आहे की कोणीकडे वळवायची कोणाच्या हातचं आहे, आपल्या हातचं आहे का. काय असतं याच्यामध्ये, ह्याच्या जास्त नादाला लागत जाऊ नका मंडळीनो. मी सुशिक्षित आहे त्यामुळे तुम्हाला बोलायलो.
बरोबर आहे की नाही? चांगलं वागावं. म्हणून तर सहज कर्म सांगितली चांगली. आता सांगू का तुमचं भविष्य? मग नाही, त्याला काय, नाही सगळ्याच सांगतो. आता सगळ्याचं भविष्य सांगतो, बघा पटतं की नाही बघा तुम्हाला. आणि म्हणूनच माणसं विश्वास ठेवतात मग समोरच्यावर. आता इथून तिथून सगळ्याचं तुम्हाला तुमचं भविष्य सांगतो. माता भगिनींना नीट ऐका तुम्ही सुद्धा. तुमचं सांगायलो चोपदार, तुमचं सांगायलो. तुम्ही एकटे एकटे जरी मला विचारायला आले तरी मी तेच सांगणार. आणि सार्वजनिक आता तेच सांगतो बघा. दिनेश भाऊ तुमचं सांगायलो, हा सगळ्याचं सांगायलो. तुम्हाला सगळ्यांना ते पटतंय की नाही बघा एकदाच सांगायलो. हा सगळ्याला लागू पडते. तुमच्या आयुष्यात मागे एक संकट येऊन गेले की नाही? गेले की नाही? तुम्हाला म्हणायलो सगळ्याला. अरे सगळ्याच्याच आयुष्यात जात आहे ते. आपल्याला वाटतं महाराजांना कसं काय कळालं 10 वर्षाखालचं? मी ऍडमिट होतो, गाडीहून पडलो, असं झालं तर झालं. सगळ्याच्या आयुष्यामध्ये संकट येऊन जाते. पहिल्यांदा ते सांगून टाकायचं, तुमच्या आयुष्यात मागे एक संकट येऊन गेले की नाही तुमच्या? हा हो. बघा दुसरं बघा, हे फार छान आहे. आता दुसरं सगळ्याचं सांगायचं, तुम्ही सगळ्याच्या कामावर पडता पण तुमच्या कामावर कोणी पडत नाही. बरोबर आहे की? बरोबर आहे. सगळ्याला लागू पडत हे. आपल्याला वाटतं आपण मित्राची मदत केली, मेहुण्याची मदत केली, त्याच्या कामावर पडलो, त्याच्या कामावर पडलो. आणि ज्या वेळेला आपल्याला गरज होती कोणी मदत करणं. बरोबर आहे? तुम्ही सगळ्याच्या कामावर पडता पण तुमच्या कामावर कोणी पडत नाही. तिसरं बघा, असे कितीही सांगता येतात पण एक सहज सांगतो. तुमच्या हातात पैसा खूप येतो पण टिकत नाही. अरे कोणाच्याच हातात टिकत नाही रे, गपची बसू का? कोणाच्या हातात टिकते? त्याच्यामुळं त्याचा काही जास्त विचार करत बसू नका. याच्यावर आपलं आपलं चांगले काय गणित आहे त्याचं. दिवसा झोपल्यावर मी आयुष्याहून भविष्याकडे वळलो होतो. आयुष्य कमी कमी होते, कमी कमी होऊ देऊ नका. झोपीची सुद्धा नियमावली आहे. सकाळी झोपायचं नाही पहिल्या प्रहरात, रात्रीच्या पहिल्या प्रहरात झोपायचं नाही. मंडळींनो कळालं का? उगा मंदिरात झोपायचं. मंदिर झोपण्याची जागा असते का? मंदिर साधनेची जागा आहे. मंदिरामध्ये साधना घडत जावी. उगाच देवाच्या पायाजवळ बसायचं आणि 2-2 घंटे काय करायचं? झोपायचं. याला काय अर्थ? म्हणून नाथ महाराज म्हटले, देवा तुझ्या पायाची आवड आहे आम्हाला, तू दे. आणि दुसरी गोष्ट, त्या आवडीसोबत नामाची जोड दे. म्हणजे आम्ही तुझ्याजवळ बसलो ना तर तुझंच नामचिंतन आमच्या मुखाला येऊ दे. कारण आता काही दुसरं आम्हाला संसाराबद्दलचं आसक्तीचं राहिलेलं नाही. कोणत्याच पदार्थाबद्दल आम्हाला काही फार आसक्ती नाही. कळलं का? किंबहुना नाहीच. सगळा संसार प्रपंच सांडला, उदास झालो. सर्व भावानी आम्ही तुम्हाला जवळ केलं. जेव्हा आम्हाला मोठेपणाची गरज नाही, कशाची गरज नाही. एका जनार्दनी पायाची आवडी. नाथ महाराजांचा उद्या षष्ठी सोहळा आहे मंडळींनो. नाथ महाराज जलसमाधी घेतात, आपल्या सर्वांना माहित आहे. आणि आजच्या या पूर्व संध्येला त्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न आहे माझा. की देवा आता काही नको, मोठेपणा नको ना, कोणत्या पदार्थाबद्दलचं प्रेम नको ना, आसक्ती नको. आता फक्त तुझ्या पायाजवळ आणि तुझं नामचिंतन, या दोनच गोष्टी आम्हाला तू देवा दे. विठोबा एका जनार्दनी पायाची आवडी, सर्व भावे जोडी नाम तुझे. आता माझे हित करी गा देवराया,
नाही तरी वाया सहज गेलो. शांती ब्रह्म पैठण निवासी संत एकनाथ महाराज यांचा हा नाथषष्ठीचा सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पद्मनाभ संप्रदायातील सर्व सेवेकरी मंडळी, शिष्य मंडळी आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन आहे, नियोजन आहे मंडळींनो, प्रातस्मरणीय आदरणीय महंत गुरुवर्य वाडेकर बाबा, बाकी सर्व सद्भक्त मंडळी, गावकरी मंडळी आणि विशेषत्वाने सर्व तरुण मंडळी आहे मंडळींनो, जी मुंबई पुणे या ठिकाणी कामासाठी उपजीविकेसाठी असते, पण या कार्यक्रमाला सगळे येतात असं मलाही तिथंही सांगितलं. म्हणून सर्व जी सद्भक्त मंडळी आहे सर्वांच्या चरणी प्रणाम करतो. गोड गुणीजन आदरणीय गायनाचार्य मंडळी त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. मला आग्रहाने दिनेश भाऊंनी आमंत्रण दिलं त्याबद्दलही ऋण व्यक्त करतो. त्यांच्या मित्रांनी माझं कीर्तन ऐकलं यूट्यूबवर. त्यांनी काय नाव अक्षय महाराजांनी, त्यांनी दिनेश भाऊला सांगितलं, मग दिनेश भाऊनं ते ऐकलं म्हणे. असं तो प्रवास होता आमचा इथपर्यंत येण्याचा. खरंच सांगतो तुम्हाला, कथा चालू आहे, भागवत कथा. मी आजच्या दिवशी माझ्या लहान मुलाला कथेला त्या गावाला पाठवलं, कारण एकदा हो म्हटलं होतं मी येतो म्हणून. आम्हाला थोडा त्रास हा आहे प्रवासाचा, बाहेरचं काही जमतच नाही खायला मंडळींनो. 500-500 किलोमीटर फिरत राहायचं, 3-3, 2-2 कार्यक्रम करत राहायचे, तर शेवटी तब्येतही सांभाळावी लागते ना आपल्याला. पण प्रेम आहे आपल्या दिनेश भाऊंचं, त्यांनी निमंत्रण दिलं. नुसतं नाही आमच्यासारख्या जवळ, अगोदर आम्ही आचरणात आणू आणि मग लोकांना सांगू मंडळींनो. संत वचनाचा आदर करतोच आणि आपण करणं गरजेचं आहे. संत सांगतात ना, ते नुसतं आपणही लोकांना तसं सांगायचं का? नाही ना मंडळींनो. त्या गोष्टी ज्या आचरणात आणल्या जातात त्याच उपदेशित केल्या जातात. म्हणून जास्तीत जास्त आपण संत वचनाचा आदर करा मंडळींनो. निश्चित भगवान परमात्मा आपल्यावर कृपा करेल. आपल्या सर्वांवर अशीच भगवंताची कृपा हो अशी भगवंताच्या चरणी, सद्गुरुनाथांच्या चरणी, दत्तात्रय भगवंताच्या नाथबाबांच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हारा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हारा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हारा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हारा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज बाळाची आवाडी, एका जनार्दनी बाळाची आवाडी, एका जनार्दनी बाळाची आवडी, एका जनार्दनी बाळाची आवडी, बाळाची आवारी,
जय विठ्ठल जय जय विठ्ठल